सांगितला. काय सांगितला? अनुबंध. मग अनुबंध 4 प्रकारचा सांगितला. अनुबंध म्हणजे ज्याच्या ज्ञानानं ग्रंथामध्ये प्रवेश होतो त्याला अनुबंध म्हणतात. आणि तो अनुबंधाचे 4 प्रकार आहेत म्हणून त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. त्याला काय म्हणतात? अनुबंध चतुष्टय म्हणतात. आणि असे 4 अनुबंध कोणते कोणते? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. याचं वर्णन केलं पहिल्या तरंगामध्ये. ग्रंथाचा अनुबंध सांगितला म्हणजे ग्रंथाचा अधिकारी सांगितला, ग्रंथाचा विषय सांगितला, त्याचं प्रयोजन काय आहे ते सांगितलं आणि त्यांचा परस्परांमध्ये संबंध काय आहे ते पण सांगितलं. मग दुसऱ्या तरंगामध्ये ही अनुबंधाचाच विचार आहे, विस्तारण आहे. मग विस्तारण अनुबंधाचा विचार करत असताना पहिला अनुबंध जो होता अधिकारी, त्या अधिकार्यावर पूर्वपक्षाने काय घेतल्या? शंका घेतल्या, आक्षेप घेतले. आणि ते घेतलेले आक्षेप, केलेल्या शंका त्याचं खंडन केलं, त्याचं समाधान केलं वेदांत ग्रंथकार. नंतर दुसरा अनुबंध जो विषय, ग्रंथाचा विषय जो जीव ब्रह्मैक्य, त्या जीव ब्रह्मैक्यावर काय घेतले? आक्षेप घेतले. त्या आक्षेपाचं समाधान केलं लक्षामध्ये. आणि हे 2 अनुबंधावर आक्षेप घेणं, त्याचं खंडन करणं, विषयाची सिद्धी करणं, इथपर्यंत विषय झाला. आता पुढचा मुद्दा समोर येतोय. अनुबंधाचा 3रा प्रकार कोणता? प्रयोजन. त्या प्रयोजनाविषयीचा विचार सुरू. या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे ते थोडंसं स्पष्ट करतात आणि ते स्पष्टीकरण करून त्या प्रयोजनाचं साधन काय आहे ते स्पष्ट करतात. आणि मग पूर्वपक्षी या प्रयोजनावर काय करतो? वेगवेगळे आक्षेप, शंका. तुमचं हे प्रयोजन सिद्ध होत नाही असं तू बोलतो. कोण? पूर्वपक्षी. आणि मग नंतर वेदांती त्याचं काय करणार? खंडन करणार. त्याने घेतलेल्या आक्षेपाचं समाधान होऊन जाईल. आता ग्रंथाचं प्रयोजन जे आहे ते प्रयोजन काय आहे कोणाला सांगता येईल? काय आहे? मोक्ष हे ग्रंथाचं प्रयोजन आहे. बरोबर? परम प्रयोजन आहे. कसलं प्रयोजन आहे? ते परम प्रयोजन आहे. आणि मोक्ष या शब्दाचा अर्थ आहे दुःखाची कायमची निवृत्ती. दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही मानव मात्राची अपेक्षा आहे की आपलं दुःख जावं आणि आपल्याला आनंद प्राप्त व्हावा, परमानंद प्राप्त व्हावा. नुसता आनंद नाही. कसला? परमानंद. परमानंद म्हणजे ज्या आनंदापेक्षा दुसरा पुन्हा मोठा जगात कोणता आनंद नाही असा आनंद प्राप्त व्हावा. थोडासा आनंद प्राप्त व्हावा, मोठा आनंद प्राप्त व्हावा, परमानंद ज्याला म्हणतात असा आनंद प्राप्त व्हावा की जो आनंद कधी नष्ट होऊ नये आणि त्याच्या आनंदापेक्षा जगात दुसरा कोणता आनंद मोठा असू नये असा आनंद प्राप्त व्हावा. ही इच्छा असते मानव मात्राची, प्रत्येकाची असते का नाही? आणि नुसतं सुख प्राप्त होऊ नये, दुःख निवृत्त होऊन सुख प्राप्त व्हावं ही अपेक्षा असते. म्हणजे दुःखाच्या निवृत्तीची इच्छा असते आणि सुखाच्या प्राप्तीची इच्छा असते. अलग लक्षात. ते दुःख 3 प्रकारचं सांगितलेलं आहे. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. 3 प्रकारचा ताप, 3 प्रकारचं दुःख सांगितलेलंच आहे. हे दुःख कायमचं जावं आणि परमानंद प्राप्त व्हावा अशी इच्छा असते. आणि अशी स्थिती प्राप्त होणं यालाच मोक्ष म्हणतात. लक्षामध्ये. आणि हा मोक्ष ही स्थिती हेच या ग्रंथाचं काय आहे? प्रयोजन. लक्षामध्ये. पण म्हणले मग याचं साधन काय आहे? हे जे प्रयोजन आहे ग्रंथाचं, दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती, हे जे प्रयोजन आहे हे लौकिक उपायानं प्राप्त होत नाही.
म्हणजे मोक्षाची प्राप्ती, या प्रयोजनाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती ही लौकिक उपायानं होत. किती पैसा कमवा, कोणत्या पदावर जा, काही करा, लोकमान्यता प्राप्त होईल, आमचं होईल, तमकं होईल, हे सगळं काही जरी झालं तरीही हे प्रयोजन प्राप्त होत नाही. या प्रयोजनाचं एकमेव साधन ते म्हणजे काय? ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. जीव आणि ब्रह्म एक आहेत अशा स्वरूपाचं जे ज्ञान आहे, या ज्ञानाने या प्रयोजनाची प्राप्ती होते. लक्षात आलं का? दुसऱ्या कोणत्याच उपायाने या प्रयोजनाची प्राप्ती होत नाही. आलं का लक्षात? आणि हे कोणाला माहीतही नाही. हे प्रयोजन, अशा प्रकारचा मोक्ष कशाने प्राप्त होईल, कुणी कशानं काही सांगतं. पण वेदांत शास्त्र सांगतं की अशा प्रकारचं प्रयोजन जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता तुम्हाला काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. आणि ब्रह्मज्ञान का बरं झालं पाहिजे? ब्रह्मज्ञानानेच हा मोक्ष का बरं प्राप्त होईल, प्रयोजन का बरं प्राप्त होईल? कारण सगळ्या दुःखाची निवृत्ती जी होते, दुःखाची निवृत्ती कशानं होते? म्हणजे त्या दुःखाच्या निवृत्तीचं कारण आहे जगत मिथ्यात्व निश्चय. जोपर्यंत जगत मिथ्या आहे हा निश्चय होत नाही तोपर्यंत दुःख जात, तोपर्यंत दुःख जात नाही. जगत अर्थात हा संसार हा मिथ्या आहे हे कळलं पाहिजे. काय मिथ्या आहे हे कळलं. जगत मिथ्या आहे या ज्ञानानं हे दुःख जातं. म्हणजेच जगत मिथ्या आहे हे भासलेलं आहे. मिथ्या म्हणजे काय? हे भासलेलं आहे. आणि हे कशावर भासलेलं आहे? आत्मस्वरूपावर किंवा ब्रह्मस्वरूपावर. ब्रह्मनात्मा काय एक म्हणलं तर इथे काय भेद आहे काय? नाही. आत्मस्वरूपावर, ब्रह्मस्वरूपावर हे जगत भासलेलं आहे. आणि भासलेलं असल्यामुळं त्या भासलेल्या वस्तूची निवृत्ती, भासलेल्या पदार्थाची निवृत्ती ही ज्ञानानं होत असते. कशानं होत असते? ज्ञानानं होत असते. काय असतं बघा, भासणं त्याला अध्यास म्हणतात. भासण्याला काय म्हणतात? अध्यास म्हणत असतात. दोरीवर सर्प भासला, भासतो का ना दोरीवर सर्प? दोरीवर सर्प भासतो का नाही? दोरीवर सर्प भासला म्हणजे दोरीवर सर्पाचा काय झाला? अध्यास झाला. भासण्याला अध्यास म्हणतात. काय म्हणतात? भासत असताना त्यालाच अध्यास म्हणतात. मग आता ज्याच्यावर भासलं त्याला अधिष्ठान म्हणत असतात. काय म्हणतात त्याला? अधिष्ठान म्हणतात. आणि जे भासलं त्याला अध्यस्त म्हणतात. मग दोरीवर सर्प भासला तर दोरी काय झाली? अधिष्ठान. आणि दोरीवर सर्प भासला मग सर्प काय झाला? अध्यस्त झाला. अलग लक्षात. आणि दोरीवर सर्प जे भासतो, भासला जातो, भास होतो, त्या भासण्याला अध्यास म्हणतात. अलग लक्षात. मग दोरीवर भासलेला जो सर्प असतो तो सर्प आणि त्या सर्पाचं जे ज्ञान होतं, हा सर्प आहे असं ज्ञान होतं का नाही? काय ज्ञान होतं? अरे दोरीवर सर्प भासलं ज्ञान कसं होतं? दोरीवर ज्ञान होतं का? सर्प ज्ञान होते. हा सर्प आहे असं ज्ञान होतं का नाही? मग हा सर्प आहे असं झालेलं ज्ञान आणि तो सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे दोन्हीही अध्यस्त असतात. म्हणजे भासलेलेच असतात. काय? दोन्ही काय असतात? भासलेले असतात. आलं लक्षामध्ये. आणि हे भासलेलं सर्प जो आहे आणि भासलेलं जे ज्ञान आहे, सर्प हा सर्प आहे असं ज्ञान, याची निवृत्ती ही दोरीचं ज्ञान झाल्याशिवाय होत. कशाशिवाय होत नाही? दोरीचं ज्ञान झाल्याशिवाय होत नाही. अलग लक्षामध्ये.
दोरीचं ज्ञान झाल्याशिवाय भासलेल्या सर्पाची निवृत्ती होत नाही. तुम्ही काही करा, दोरीचं ज्ञान झालं. समजा एक माणूस चाललेला आहे रस्त्याने संध्याकाळी, वाटत दोरी पडलेली, त्याला दोरीवर सर्पाचा भास म्हणजे भासला सर्प, म्हणजे सर्प पण तिथं निर्माण झाला आणि सर्पाचं ज्ञान पण झालं. अलग लक्षामध्ये ते दोन्ही आद्यस्त आहे. आणि मग ज्या वेळेला दोरीचं ज्ञान होतं त्यावेळेला ते सर्पज्ञान तेही राहत नाही. ही दोरी ज्ञान झाले, सर्पज्ञान ही दोरी हा सर्पज्ञान राहील का? राहत नाही. आणि तो सापही राहत नाही, सापाचं ज्ञानही राहत नाही. हा लक्षामध्ये कशाने? दोरीच्या ज्ञानाने. अलग लक्षामध्ये म्हणजे अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठानाच्या ज्ञानानं होत असते. कशाच्या ज्ञानानं होत असते? अधिष्ठानाच्या ज्ञानानं होत असते. बरोबर आहे. मग आता आपल्याला जगत निवृत्ती करायची, दुःखाची निवृत्ती करायची. आणि दुःख हे सगळं जगत हे अध्यस्त आहे. हे काय आहे? अध्यस्त आहे. कशावर? आत्मस्वरूपावर, ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त आहे. मग जर हे भासलेलं आहे सगळं जगत, सगळा संसार आणि होणारं दुःख, जे काही दुःख आहे ते सगळं हे काय झालंय? भासलेलं आहे. जसा दोरीवर सर्प भासावा तसं हे सगळं आत्मस्वरूपावर काय झालेलं आहे? भासलेलं आहे. मग भासलेलं जर असेल तर या भासलेल्या जगाच्या आणि दुःखाच्या निवृत्तीसाठी काय उपाय असेल? अधिष्ठानाचं ज्ञान. हा सिद्धांतच आहे ना, भासलेल्या वस्तूची निवृत्ती अधिष्ठानाच्या ज्ञानाने होत असते. लक्षात आलं का? मग आता जगत जर भासलेलं आहे, संसार जर भासलेला आहे, दुःख जर भासलेलंच आहे आणि त्या दुःखाची निवृत्ती म्हणजे मोक्ष आहे. लक्षात आलं का? दुःखाची निवृत्ती म्हणजे काय? मोक्ष आहे. आणि दुःखाची निवृत्ती ही करायची आपल्याला. ते दुःख कसं आहे? भासलेलं आहे. जगतही भासले आणि त्या जगतात होणारं दुःखही भासलेलंच आहे. समजतंय का? मग या भासलेल्या अध्यस्त असणाऱ्या जगताची दुःखाची निवृत्ती अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय होत नाही. म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान, ब्रह्माचं ज्ञान झाल्याशिवाय या दुःखाची निवृत्ती कायमची होत नाही. आणि त्यामुळं आत्मज्ञान हे आहे दुःखाच्या निवृत्तीचं साधन, म्हणजे मोक्षाचं साधन, प्रयोजनाच्या प्राप्तीचं साधन. काय आहे? आत्मज्ञानच आहे. आत्मज्ञानाशिवाय दुसरं कुठलं साधन नाही. असा हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत. काय आहे वेदांत शास्त्राचा सिद्धांत? की मोक्षाची प्राप्ती कशानं होते? आत्मज्ञानानंच. का बरं? दुसऱ्यानं का नाही होत? कारण मोक्ष म्हणजे दुःख निवृत्ती, जगत निवृत्ती. आणि हे दुःख हे जगत भासलेलं आहे आणि भासलेल्या पदार्थाची निवृत्ती अधिष्ठानाच्या ज्ञानानं होत असते. अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय दुसऱ्या कशानं होत नाही. आणि ह्या सगळ्या भासलेल्या जगाला, भासलेल्या दुःखाला अधिष्ठान कोण आहे? आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप. त्याचं ज्ञान झाल्याशिवाय याची निवृत्ती होत नाही. म्हणून आत्मज्ञानानेच दुःखाची निवृत्ती होते. आणि दुःखाची निवृत्ती म्हणजे मोक्ष, म्हणजेच आत्मज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होते. असा यांचा सिद्धांत आहे. कुणाचा? वेदांताचा. लक्षात आलं का काय म्हणतोय मी? लक्ष देऊ लागले का? हा. पण आता पुढं आहे. आता पूर्व पक्षी काय म्हणतो? ह्या तुमच्या ज्ञानानं जगत निवृत्त होणार नाही. तुमच्या ह्या ब्रह्मज्ञानानं, तुमच्या या आत्मज्ञानानं हे दुःख निवृत्त होणार नाही. का नाही होणार? कारण हे जगत सत्य आहे.
आणि जगत जर सत्य असेल तर त्या सत्य जगापासून होणारं दुःख सुद्धा कसं असेल? सत्यच असेल का? मग जर जगत सत्य आहे तर सत्य जगताची निवृत्ती ज्ञानानं कसं काय होईल? समजा रस्त्याने चाललाय आणि रस्त्यात सत्य साप आलाय, फाना काढून डुलायला लागलाय. कोण? नागोबा. आता तो सर्प कसा आहे? सत्य. मग जर सत्य सर्प असेल तर म्हणजे आता काय करा, या सत्य सर्पाला नष्ट करायचं ना. मग सत्य सर्पाला नष्ट करायचं, दुरीचं ज्ञान करा, दुरीचं ज्ञान करा. मग तिथं काय झालं? दुरीचं ज्ञान झालं. मग दुरीचं ज्ञान झालं तो सत्य सर्प नष्ट होईल काय? हा, दुरीचं ज्ञानाने सत्य सर्प नष्ट होत असते. सत्य सर्पाची निवृत्ती दुरीच्या ज्ञानाने होत नसते. सत्य सर्पाच्या निवृत्ती करता तिथं कर्म करावं लागतंय, काट्या घेऊन हाणावं लागतंय त्याला. तेव्हा तो साप काय होत असते? नष्ट होत असते. तिथं दोरीचं ज्ञान काय कामाचं? तो शिवण धोत्रात समजतंय का? काय का दोरीचं ज्ञान तिथं काय कामाचं आहे का? काय त्या दोरीचं ज्ञान काय होईल का? म्हणजे दोरीचं ज्ञान काय कामाचं नाही तिथं. आहे काय कामाचं? हा नाही. म्हणजे ज्ञानानं मोक्ष ही कधी सिद्ध होतो? जर हे जगत हे दुःख भासलेलं असेल तर ज्ञानाने याची निवृत्ती होईल. कधी निवृत्ती होईल? भासलेला असेल तर. आणि जर वादामध्ये पूर्व पक्षाचा सिद्धांताचा वाद झाला आणि त्या वादामध्ये जर पूर्व पक्षाने हे जगत सत्य ठरवलं, सिद्ध केलं, तर मग ज्ञानानं जगाची निवृत्ती होईल का? होईल का? नाही होणार. होणार नाही ना. म्हणजे हे कशावर अवलंबून आहे सगळं? की हे सगळं जगत, हा सगळा संसार हा आद्यस्थ आहे. आणि आद्यस्थ आहे हे सिद्ध झालं तर ज्ञानानं त्याची निवृत्ती होईल. आणि ज्ञानानं निवृत्त होऊन मग तुमचं प्रयोजन सिद्ध होईल. मोक्षरूपी प्रयोजन, ज्ञानाच्या द्वारा मोक्षरूपी प्रयोजन सिद्ध होईल. कशाने? ज्ञानाने. पण ज्ञानाने प्रयोजनाची सिद्धी होण्यासाठी, मोक्ष प्राप्त होण्यासाठी अगोदर वादामध्ये हे सगळं जगत अगोदर सिद्ध करावं लागतंय. कसं? भासलेलं हे सिद्ध करावं लागतंय, आद्यस्थ हे सिद्ध करावं लागतंय. लक्षामध्ये हा आद्यपंथी पूर्व पक्षी आद्यस्थ सिद्ध होऊ देत नाही. तो आक्षेप घेतोय, तो म्हणतोय हे आद्यस्थ नाही, हे जगत भासलेलं नाही, सत्य म्हणतोय. आलं लक्षामध्ये? एवढा विचाराचा आपल्याला घ्यायचा आहे. चला बघा तो काय आक्षेप घेणार आहे वगैरे पुढे बघू नंतर, आहे का नाही? बघा, सिद्धांत मतानं विषयाची सिद्धी. सिद्धांत मत आहे का नाही? सिद्धांत म्हणजे वेदांत मत. प्रयोजनाचे प्रयोजन, ग्रंथाचं जे प्रयोजन आहे त्या प्रयोजनाविषयीचा आता काय आहे विचार. लोकांमध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ कारण असा करतात. लोकांमध्ये असं प्रयोजन शब्दाचा अर्थ, अहो आम्ही अमक्या अमक्या प्रयोजनासाठी आलो, कारणास्तव आलो. प्रयोजन म्हणजे कारण, असं काय करतात? या कारणामुळे आलो. म्हणजे प्रयोजन शब्दाचा अर्थ कारण असा लोकांमध्ये करतात. परंतु वेदांत शास्त्रामध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ काय आहे? फल. वेदांत शास्त्रात प्रयोजन शब्दाचा अर्थ फल असा आहे. वेदांत शास्त्राच्या अध्ययनापासून
जीव ब्रह्मैक्य ज्ञानोत्पत्तीद्वारा त्रिविध दुःखाचा नाश आणि नित्य निरुपाधिक निरतिशय आनंद ब्रह्म सौख्य प्राप्ती हे फल आहे, म्हणजे मोक्ष फल आहे. आणि त्रिविध दुःखाचा नाश आणि निरतिशय अशा प्रकारचा जो निरुपाधिक आनंद म्हणजे ब्रह्मसुख त्याची प्राप्ती, हेच या ग्रंथाचं काय प्रयोजन फल आहे. व्यवहारात जी अनेक प्रकारचे दुःख आपल्या अनुभवाला येतात. किती प्रकारचे दुःख आहेत सांगा बरं. सर्दीचं दुःख वेगळंच, खरूज झाली त्याचं दुःख वेगळंच, गचकरणाचं दुःख वेगळंच, ताप आला त्याचं दुःख वेगळंच, कुणाला पेंट आहे त्याचं दुःख वेगळंच, मुळव्याचं दुःख. आणि हे तर शरीराचे रोग झाले. शत्रू शेजारी तापण्यामध्ये दुःख वेगळंच नाही का. अशा अनेक अनेक प्रकारचे दुःख आहेत. दारिद्र्याचं दुःख वेगळंच. आता तुम्हाला तुम्ही अजून लहान आहे त्याच्यामुळे तुम्हाला नाही लक्षात येत, पण ज्यावेळेला तुम्ही बाहेर पडाल मग कळतं दुःख कसं असते. तिथं तोपर्यंत झोपेत झाले तेवढं दुःख वाटते. दारिद्र्याचं दुःख वेगळंच असतं, लोकांनी अपमान केला त्याचं दुःख वेगळंच असतं. अनेक प्रकारचे दुःख आहे. कुणी पाया पडलं नाही त्याचं दुःख असतं. व्यवहारात जे अनेक प्रकारचे दुःख आपल्या अनुभवाला येतात आणि त्याचा कोणत्याही लौकिक उपायाने अत्यंतिक नाश होत नाही आपण पाहतो. बघा, अनेक प्रकारचे दुःख अनुभवाला येतात आणि त्या दुःखांचा लौकिक उपायाने काय होत नाही, नाश होत नाही. तरीही सर्व दुःख नाश व परमानंद प्राप्ती व्हावी अशी जीवाची इच्छा नाहीशी होत नाही. ही इच्छा जीवाची कायम असते आणि जोपर्यंत इच्छा निवृत्त होत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होणं शक्य नाही. व्यवहारात मनुष्य कोणत्याही स्थितीत असो, कोणत्याही अधिकारावर असो, कितीही ऐश्वर्य संपन्न असो, फार काय तर सार्वभौम राजा जरी असला तरीही त्या राज ऐश्वर्यानं त्याचं सर्व प्रकारचं दुःख निवृत्त होत नाही व होणं शक्यही नाही. सार्वभौम राजा जरी असला, सगळ्या पृथ्वीचा राजा जरी झाला, तरी स्वर्गाचा जरी राजा झाला तरीही त्याचं सगळं दुःख जात नाही. असं सामान्य विचारी मनुष्याला सुद्धा निर्विवाद कबूल करणं भाग आहे. मनुष्य बुद्धीला जे करणं शक्य नाही ते समजून देणं हे शास्त्राचं शास्त्रत्व आहे. माणसाच्या बुद्धीला जे कळत नसतं ते समजून कोण देत असतं, शास्त्र समजून देत असतं आणि ते समजून देण्यातच त्याचं शास्त्रत्व असतं. समजते ना. प्रत्येक जीवमात्राला सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाच्या प्राप्तीची इच्छा असते आणि कोणत्याही धर्मातील, पंथातील, संप्रदायातील माणसाला मग तो आस्तिक असो किंवा नास्तिक असो कबूल करणं भाग आहे. प्रत्येकाला हीच इच्छा असते, दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. मग तो कोणत्याही जातीतला, कोणत्या धर्मातला, कोणत्या पंथातला, कोणत्या देशातला, कोणत्या वेशातला कोणी असो, त्यांना हे कबूलच करावं की सगळ्यांची ही इच्छा आहे. म्हणजे गळ्यात माळ आहेत आणि गण लावतात त्यांनाच दुःखाची निवृत्तीची इच्छा, परमानंदाची प्राप्तीची इच्छा आहे का? हा, जे नमाज पाडतात त्यांना बी तिची इच्छा आहे ना, कुठली इच्छा असते? हा, तिची इच्छा आहे ना सगळ्यांना. म्हणजे सर्व जीवांचं ध्येय साध्य एकच आहे. सगळ्यांचं ध्येय काय, साध्य एकच आहे. फक्त त्यांना वाटते की असं केलं म्हणजे ते साध्य प्राप्त होईल, म्हणजे त्यांचा तो भ्रम असतो. साधनाविषयी भ्रम झालेला असतो. साध्य सगळ्याचं एकच, साध्य सगळ्याचं काय एकच. त्या साध्याच्या प्राप्तीला कोणताही लौकिक उपाय साधन नाही. साध्य मोक्ष, दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. आणि या दुःखाच्या निवृत्तीला, परमानंदाच्या प्राप्तीला लौकिक उपाय नाहीच. लौकिक उपायानं ते फल प्राप्तच होत नाही, मोक्ष प्राप्त होतच नाही. हे सर्व अनुभवानं सिद्ध आहे. तात्पर्य साधन जे आहे मोक्षप्राप्तीचं ते अज्ञात आहे, म्हणजे माहीत नाही लोकांना. आहे का माहिती? नाही माहिती. व ते अज्ञात साधनाचं ज्ञान वेदांत करून देतो. वेदांत म्हणजे उपनिषद, वेदाच्या अंतीचा भाग त्याला वेदांत म्हणतात. वेदांत म्हणजे तिसऱ्या वर्षातलं नाही. तुमच्या पडत नाही तो वेदांत नव्हे, त्याला त्याच माहित नाही दुसऱ्या. उपनिषद ज्ञान करून देतात.
कशाचं? दुःख निवृत्तीचा परमानंद प्राप्तीचं जे साधन आहे त्या साधनाचं. म्हणून वेदांत हे शास्त्र आहे, शास्त्र. कारण दुःखाच्या निवृत्तीचं साधन सांगतं ना ते. हा, जे लोकांना माहीत नाही, ज्ञात नाही, ते ज्ञान करून देण्याचं त्याचं शास्त्र असतं. आणि वेदांत शास्त्र त्याचं ज्ञान करून देणं म्हणजे शास्त्र आहे. समजते का? वेदांत म्हणजे उपनिषद. ते वेदांत शास्त्र जगन मिथ्यात्म निश्चय सर्व दुःख निवृत्तीचा उपाय सांगतं. आणि वेदांत शास्त्र दुःख निवृत्तीचा उपाय काय सांगतंय? जगत मिथ्या आहे हा निश्चय. मिथ्या म्हणजे नाशवंत नाही. व्यवहारात मिथ्या शब्दाचा अर्थ नाशवंत एवढा समजतात, परंतु वेदानं प्रतिपादन केलेलं जगाचं मिथ्यात्व याहून थोडं निराळ आहे. ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसणं हे मिथ्यात्व आहे. मिथ्या मिथ्या म्हणजे काय? जे जिथं नाही ते तिथं दिसणं याला मिथ्या म्हणतात. अरे दोरीच्या ठिकाणी साप असतो का? नाही. पण तिथं साप दिसतो की नाही म्हणून त्याला मिथ्या म्हणायचं. समजतंय ना? शुक्तीच्या ठिकाणी रजत असतं का? पण शुक्तीच्या ठिकाणी रजत भासतं म्हणून त्या रजताला मिथ्या म्हणायचं. जे जिथं नाही ते तिथं दिसतं त्याला मिथ्या म्हणत असतं. यालाच लौकिकामध्ये काय म्हणतात? भ्रम म्हणतात, भ्रम. आणि शास्त्रीय भाषेमध्ये त्याला अध्यास म्हणतात, अध्यास. ज्या पदार्थाचा अध्यास झालेला असतो तो पदार्थ आणि त्याचं ज्ञान हे अध्यस्त म्हणतात. आलं लक्षामध्ये? ज्याचा अध्यास झाला हे सगळं मी तुम्हाला अगोदर सांगून दिले, सगळे व्यवस्थित समजून दिले. आता फक्त वाचायचं काम चालू. ज्या पदार्थाचा अध्यास झाला आणि त्याचं ज्ञान होतं या दोन्हीला काय म्हणतात? अध्यस्त म्हणतात, अध्यस्त. उदाहरणार्थ रज्जूच्या ठिकाणी सर्प आहे का? असतो का सर्प? नाही. पण केव्हा केव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्प दिसतो. म्हणून सर्प व त्याचं ज्ञान हे अध्यस्त आहेत. सर्प आहे असा जो व्यवहार होतो त्याला अध्यास म्हणतात. आणि रज्जूला सामान्य दृष्टीनं अधिष्ठान म्हणतात. रज्जूला काय म्हणतात? अधिष्ठान म्हणतात. अधिष्ठान ज्ञानानं अध्यस्त सर्प व त्यांचं ज्ञान यांची काय होते? निवृत्ती होते. बघा, रज्जूला अधिष्ठान म्हणतात. आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं, दोरीचं ज्ञान झालं, रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाचे सर्पज्ञानाची काय होते? निवृत्ती होते. अध्यस्त असणारा सर्प व त्याचं ज्ञान याची निवृत्ती होते. त्याप्रमाणे आता हा दृष्टांत झाला रज्जू सर्पाचा. आता सिद्धांतात काय? आत्मा, आत्मा म्हणजे ब्रह्म. आणि त्या ब्रह्माच्या अधिष्ठानावर जगाचा अध्यास होतो. कायचा अध्यास झालेला आहे? जगाचा अध्यास झालेला आहे. आणि ब्रह्मज्ञानानं त्याची काय होते? निवृत्ती होते. म्हणजे अध्यास निवृत्तीनं सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होती. अध्यास निवृत्त झाला. ब्रह्मज्ञानाने काय होतो? अध्यास. जगताचा अध्यास झालेला आहे. जगताचा अध्यास निवृत्त होतो. जगताचा अध्यास निवृत्त झाला की सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होऊन जाते. हेच जीवाचं साध्य आहे. आणि या साध्याला मुख्य साधन आहे व काय आहे? ज्ञान, आत्मज्ञान. हेच जीवाच्या साध्याला मुख्य साधन आहे. म्हणजे जीवाच्या साध्याला हेच साधन आहे. हेच साधन म्हणजे काय साधन आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. लक्षामध्ये ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हेच साधन आहे. सगळ्या जीवाला अपेक्षित असलेले जे साध्य, सकल दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, ही जगाची निवृत्ती झाल्याशिवाय होत नाही. आणि जगत आद्यस्त आहे. आद्यस्त जगताची निवृत्ती कशी होईल? ब्रह्मज्ञानानं होईल. हेच त्याचं मुख्य साधन आहे. याच प्रयोजनाच्या सिद्धीवर सर्व वेदांत शास्त्राची इमारत आहे. अलग लक्षामध्ये हेच प्रयोजन आहे वेदांत शास्त्राचं, सकल दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. आणि ती जगाचा नाश, जगाची निवृत्ती होऊन ब्रह्मज्ञानानं होते. आलं?
आणि याच प्रयोजनाच्या सिद्धीवर वेदांत शास्त्राची इमारत आहे. ते प्रयोजन जगत अध्यस्त ठेवण्यावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून हे प्रयोजन? परमानंदाची प्राप्ती, दुःखनिवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती. हे जगत निवृत्त झालं तरच होईल ना. आणि ते ब्रह्मज्ञानानं होईल. पण कधी जगत अध्यस्त असेल तर ब्रह्मज्ञानानं निवृत्त होईल. पण जगत सत्य ठरलं तर होईल का निवृत्त? ज्ञानानं कसं काय निवृत्त होईल? वादामध्ये जर जगत अध्यस्त ठरलं नाही, वेदांत शास्त्र निष्फळ होणार. वेदांत शास्त्र काय होणार? निष्फळ होणार. समष्टी दृष्टीनं ब्रह्मावर जगत अध्यस्त आणि व्यष्टी दृष्टीनं आत्म्यावर अहंकार आदी अध्यस्त आहे. कळलं का? अरे समष्टी दृष्टी म्हणजे सगळ्याच्या दृष्टीनं पाहिजे. म्हणजे बघा कसं, आता समजा एखादं अरण्य की नाही, मग अरण्यातले सगळे झाड वृक्ष, सगळे म्हणजे काही बाबळीचे, काही लिंबाचे, काही सीताफळाचे, काही रामफळाचे, काही बोरीचे, काही हिवराचे, आहे ना. असे वेगवेगळे सगळे झाडं असतात का नाही? सगळे वेगवेगळे वृक्ष असतात का नाही? मग त्या सर्व वृक्षाच्या संबंधी बोलायचं. एका वृक्षाबद्दल बोलायचं नाही, सगळ्याबद्दल बोलायचे. मग त्याच्याकरता शब्द वापरायचा समष्टी वृक्ष. अरे काय झालं, जर आपण जंगलाला आग लावली तर काय होईल? समष्टी वृक्ष जळून जाईल. समष्टी वृक्ष म्हणजे सगळे वृक्ष जळून जाईल. आज लक्षामध्ये समजतंय का? पण आता सगळ्या वृक्षाबद्दल नाही, त्याच्यातल्या फक्त एकाच वृक्षाबद्दल बोलायचंय. कोणत्या? वडाबद्दल बोलायचं. वडाचा वृक्ष त्याला म्हणायचं वेष्टी. सगळे म्हणजे समष्टी आणि त्याच्यातला एक म्हणजे वेष्टी. इष्टी नाही, वेष्टी. आलं का लक्षामध्ये? मग समष्टी जे जगत, समष्टी संपूर्ण जगत हे ब्रह्मवाद दिसतं. ही समष्टी बोलत असतात. आणि व्यष्टी दृष्टीनं आत्म्यावर अहंकार आदी असतात. आत्मा म्हणजे बुद्धीला अधिष्ठान चैतन्य. मग त्याच्यावर काय अध्यस्त आहे? अहंकार अध्यस्त आहे. हे शरीर अध्यस्त आहे. ही व्यष्टी दृष्टी. आणि समष्टी दृष्टीनं परब्रह्मावर सगळं जगत अध्यस्त आहे. लक्षात आलं का? असं थोड्या भेदानं म्हणण्याची वहिवाट आहे. वास्तविक विषय निरूपणामध्ये जीव म्हणजे आत्मा व ब्रह्म एकच आहे. विषय निरूपणामध्ये जीव आणि ब्रह्म काय एकच आहे असं सिद्ध केलेलं आहे. तेव्हा कोणावरही काही अध्यस्त म्हटलं तरी काही हरकत नाही. पण असं म्हणण्याची वहिवाट आहे की आत्म्यावर अहंकारामध्ये अध्यस्त आहे आणि ब्रह्म जगत अध्यस्त आहे. पण तसं आत्मा ब्रह्म एकच असले मग कोणावर काही अध्यस्त म्हटलं तरी काही हरकत नाही म्हणायला. अध्यासाचं वर्णन जीवाच्या स्वाभाविक समजुतीचे अत्यंत विरुद्ध असल्यामुळे लवकर पटण्यासारखं नाही. हे जे अध्यासाचं वर्णन आहे ना, हे लोकांची जी समज असते त्याच्या हे सगळं विरुद्ध आहे ना. म्हणजे सगळं जगत खोटं म्हणायचं म्हणजे किती विरुद्ध आहे ना सगळं. आपल्याला तर खरं वाटतंय ते सांगा खरं. म्हणजे आपला बाप खोटा, आपली आई खोटी, आपलं गाव खोटं, आपलं घर खोटं, पैसा खोटा, आपलं शरीर खोटं वाटतंय का खरं? हे आळंदीत पंढरपुरात तरी काय वाटत नाही. असं तुम्ही तिकडं अमेरिकेत जाऊन म्हणावं येडे म्हणजे याला काय करा तुम्ही या पागलच्या हे बघा. हे अध्यासाचं जे वर्णन आहे हे जीवाच्या स्वाभाविक समजुती ज्या असतात त्या समजुतीच्या अत्यंत कसं आहे विरुद्ध अशा प्रकारचं. आणि विरुद्ध असल्यामुळं हे लवकर पटत नाही, पटण्यासारखं नाही. म्हणून आळस न करता अध्यास म्हणजे भ्रम एवढं ध्यानात ठेवा. अध्यास
हे चांगलं लक्षात ठेवून पुढील विषयाचं वारंवार चिंतन केल्यास मग समजून येईल. नुसतं एकदा नाही, पुन्हा पुन्हा चिंतन करायचं, मग लक्षात येत असतं. प्रथम पूर्वपक्षीच्या दृष्टीनं आत्म्यावर अहंकारादी अनात्म पदार्थ अध्यस्त असणं संभवनीय नाही असं सांगून नंतर सिद्धांतीच्या मतानं अभ्यास कसा संभवनीय आहे हे सांग. आता हे काय करतात नंतर का अगोदर आता पूर्वपक्षाचं म्हणणं सांगतात. पूर्वपक्ष काय सिद्धांत कसा आहे की आत्म्यावर अहंकार अध्यस्त आहे, ब्रह्मावर जगत अध्यस्त आहे, असं सिद्धांत आहे ना. मग आता पूर्वपक्षी काय म्हणतो की आत्म्यावर अहंकार अध्यस्त असणं शक्यच नाही, अहंकाराचा अध्यास संभवतच नाही, अहंकाराचा अध्यास आत्म्यावर होऊच शकत नाही. इकडे बघा, जर अहंकाराचा अध्यास जर होऊ शकत नाही त्याने सिद्ध केलं तर मग प्रतीला येणारा अहंकार हे सगळं शरीर वगैरे सगळे हे सत्य हे सिद्ध होईल ना. अध्यास नाही झाला म्हणले, मिथ्या भ्रम नाही झाला म्हणले ते सत्य सिद्ध होईल. मग त्या सत्य अहंकाराची सत्य देहाची निवृत्ती मग ते आत्मज्ञान होईल का? म्हणून यांचा सिद्धांत फोडण्यासाठी आत्मज्ञानानं अहंकाराची निवृत्ती होते, जगताची निवृत्ती होते, मोक्ष प्राप्त होतो हे खोडण्यासाठी हा काय म्हणतो की अहंकार हा अध्यस्त नाही, आत्म्यावर या अहंकाराचा अध्यास होणं संभवनीयच नाही. अध्यास संभवनीय झाला की मग हे वेदांताचं म्हणणं सिद्ध होत नाही. म्हणून पूर्वपक्ष काय म्हणतो अध्यास होऊच शकत नाही, अध्यास झालेलाच नाही म्हणतो. अहंकाराचे जे अनात्म पदार्थ आहेत ते अध्यस्त असणं संभवनीय नाही असं सांगू. मग नंतर म्हणजे पूर्वपक्ष अगोदर अध्यास होत नाही हे सिद्ध करतो वेगवेगळे आक्षेप घेऊन, आणि नंतर सिद्धांतीच्या मतानं अध्यास कसा संभवनीय आहे हे सांगू नंतर सिद्धांताच्या मतानं काय सांगतात अध्यास संभवतो, अध्यास झालेला आहे. मग अध्यास झाला तर मग अध्यासाची निवृत्ती कशानं होईल? ज्ञानानं होईल. आणि ज्ञानानं अध्यासाची निवृत्ती झाली की मग अध्यास निवृत्त झाला की दुःख निवृत्त होत आहे. मग दुःख निवृत्त कशानं होईल? ज्ञानानं होईल. आणि ज्ञान आमच्या ग्रंथ नव्हतं, मग आमचा ग्रंथ निष्फळ होईल का? लक्षामध्ये या प्रकरणात फक्त अध्यासाची संभावना मात्र सांगायची आहे. अध्यासाचं स्वरूप व सिद्धी पुढे 4थ्या व 6व्या तरंगामध्ये प्रतिपादन करतो. वेदांत मतात सर्व जगत अध्यस्त असून आहे का वेदांताचा सिद्धांत. वेदांत मतामध्ये सर्व जगत हे कसं आहे अध्यस्त आहे, भासलेलं आहे. आणि जगत कारण ब्रह्मस्वरूपाचं म्हणजेच आत्मस्वरूपाचं जे अज्ञान तेही आत्मस्वरूपावर अध्यस्त आहे का. जगाला कारण कोण आहे माहितीये? अज्ञान. हे जगत भासलेलं आहे आणि ते आत्मस्वरूपावर भासलंय किंवा ब्रह्मस्वरूपावर भासलंय, आणि त्या भासण्याला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान किंवा ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान. कसं ते सांगतो तुम्हाला उदाहरण. जसं दोरीवर सर्प भासतो का नाही? दोरीवर सर्प कसं काय भासतो? आता दोरी टाकली की तुमच्या समोर भासतो का सर्प? नाही भासतो. मग अंधारात जातानाच का म्हणून भासतो दोरी पडलेली असल्यावर? दोरीचं ज्ञान होत नाही, दोरीचं ज्ञान नसतं. म्हणजे ज्ञान नसतं म्हणजे काय असतं? अज्ञान असतं. आणि त्या अज्ञानामुळं सर्प भासतो. म्हणजे त्या सर्पाला कारण कोण आहे? अज्ञान कारण. आणि लक्षामध्ये कोणाचं अज्ञान? दोरीचं अज्ञान. हे जसं दोरीवर भासणाऱ्या सर्पाला कारण तसं आपल्या स्वरूपाचं अज्ञान, ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान हे अहंकारादी जगत भासण्याला काय कारण. लक्षात आलं? आता ते भासलेलं जगतही अध्यस्तच आहे आणि ते जगाचा अध्यास जे अज्ञानामुळे झाला, त्या जगाला कारण जे अज्ञान आहे आत्मस्वरूपाचं ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान ते पण अध्यस्तच आहे. ते बी खरं नाही, अज्ञान पण खरं नाही. अज्ञान पण कसं आहे? ते पण मिथ्याच आहे, खोटंच आहे ते सांग. त्या अज्ञानाला कारणाध्यास
आणि अहंकारादी सर्व जगाला कार्याध्यास व्याख्या पाठ करायची. आता आग म्हणजे बघा, जगत हेही आद्यस्थच आहे आणि ते अज्ञान सुद्धा कसं आहे, आद्यस्थच आहे. पण ते अज्ञान त्या जगाला कारण आहे म्हणून त्याला कारणाध्यास म्हणायचं. कशाला? अज्ञानाला. आणि त्या अज्ञानाचं कार्य जगत आहे म्हणून त्याला कार्याध्यास म्हणायचं. आता जगतही आणि ते अज्ञान दोन्ही आद्यस्थच आहे, पण त्यांच्यात कार्यकारण भाव आहे. त्या जगाचं कारण अज्ञान आहे म्हणून त्याला कारणाध्यास म्हणायचं आणि त्या अज्ञानापासून जगत झालेलं म्हणून त्याला कार्याध्यास म्हणायचं. लक्षामध्ये कारणाध्यास हा साक्षात दुःखाला हेतू नसून कार्याध्यासच साक्षात दुःखाला हेतू आहे. कारणाध्यास म्हणजे अज्ञान, हे साक्षात दुःख देत नाही, दुःखाला हेतू देत नाही, पण त्याच्यापासून झालेलं जे जगत आहे ते जगत मात्र काय साक्षात दुःख देतं. लक्षामध्ये म्हणून प्रथम कार्याध्यासाचा असंभव सांगून नंतर कारणाध्यासाचा असंभव सांगू. म्हणून आता काय म्हणतात की पूर्व पक्षाच्या मतानं अगोदर कार्याध्यासाचा असंभव सांगू, म्हणजे कार्याध्यास होऊ शकत नाही, जगाचा अध्यास होऊ शकत नाही हे सांगू, आणि नंतर पुन्हा कारणाध्यास होऊ शकत नाही हे सांगू. म्हणजे अज्ञान असू शकत नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, ते संभवतच नाही हे सांगू. लक्षामध्ये बजाले. ओम शांती शांती शांती.